हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। मैं हूं प्रोफेसर नंद कुमार। आज सारे विद्यार्थियों के मन में एक चिंता सता रही है कि हिंदी क्वेश्चन पेपर आसान होगा या कठिन होगा। इस चिंता पर आप लोगों के साथ कुछ विचार शेयर कर लूँगा और आपको एक तसल्ली होने का वीडियो या विचार आपके सम्मुख आपके सामने रख दूँगा। कन्नड़ा लैंग्वेज के स्टूडेंट्स ऑलरेडी 3 एग्ज़ाम लिख चुके हैं, 3 परीक्षा लिखे हैं। एक तो कन्नड़ सब्जेक्ट, मैथमेटिक्स और केमिस्ट्री। केमिस्ट्री पेपर सारे विद्यार्थियों का कहना है कि बहुत ही कठिन क्वेश्चन पेपर था और किसी ने भी कहा सही ढंग से नहीं लिखे, अच्छे नहीं लिखे, कि ज़्यादा से ज़्यादा विद्यार्थियों को कम मार्क्स मिलेगा। तो इस चिंता में सारे विद्यार्थी डूब चुके हैं और मैं आज इस चिंता के बारे में जितने भी जो सेकेंड पीयूसी के हिंदी स्टूडेंट हैं उन सारे स्टूडेंट को ये कहूँगा कि आप हिंदी क्वेश्चन पेपर के बारे में चिंता ना करिए। जितनी भी परीक्षा हो चुकी है या पेपर हो चुके हैं उन सारे पेपरों को भूल कर आने वाली जो परीक्षा है हिंदी पेपर 21 तारीख को, उस हिंदी सब्जेक्ट के बारे में थोड़ा सा भी आप लोग सोच लीजिए। जब हम अपनी किताब को अगर देखेंगे तो किताब बहुत ही क्या आसान है, सरल है। सारे लेसन्स, सारी कहानियाँ, एकांकी, ग्रामर, लेटर राइटिंग, एसे राइटिंग, पैसेज, ये सारे के सारे ग्रामर भाग भी बहुत ही सरल है, आसान है। सो ये एक बॉटम में रहने वाला स्टूडेंट भी क्या आसानी के साथ प्रश्नों के उत्तर लिखकर वो अधिक से अधिक मार्क्स प्राप्त कर सकता है। तो आप ऐसा ना सोचिए कि हिंदी पेपर बहुत ही कठिन होगा। आप ऐसा बिल्कुल ना सोचिए। इतना आसान पेपर होगा कि आप अपने सपने में भी नहीं सोचे होंगे। अगर आप लोगों को अच्छी हिंदी अगर आती है, लिखने के लिए अगर आपको आ जाता है, तो आप 90 के ऊपर का मार्क्स ले सकते हैं ईजी से। और कई स्टूडेंट्स अगर अच्छे स्टूडेंट अगर है, पढ़ने वाले अगर स्टूडेंट है, रैंक स्टूडेंट है, आने वाले रैंक में आने वाले अगर छात्र अगर है, छात्रा है, तो वे लोग कम से कम 98 99 तक वे लोग टच कर सकते हैं। बहुत ही ईजी है। आप लोग ज़्यादा ना सोचिए हिंदी क्वेश्चन पेपर, और मैं आपको गारंटी दूंगा, एक प्रोफेसर होने के नाते आपको समझा रहा हूँ और ये मेरा क्या सलाह है, एडवाइस है। तो आप निश्चिंत होकर आराम से आप लोग पढ़ लीजिए। जो भी आपको कठिन महसूस अगर होता है या कुछ कठिनाई अगर आती है, उन कठिनाइयों का सामना करिए। जो भी अगर आपको नहीं आता है तो पूछ लीजिए अपने टीचर से। वो आसानी के साथ आपके पास जो डाउट्स है वो डाउट्स क्या है क्लियर कर देंगे। लेकिन आप लोग अपने मन में ये बात ना रख लीजिए। कई लोगों ने आज मुझसे कहा दिए, सर केमिस्ट्री पेपर बहुत ही कठिन था और हम लोग क्या MCQ जो ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चंस हैं, मल्टीपल चॉइस क्वेश्चंस, वो बहुत ही क्या कठिन थे, इसलिए हम लोग लिख नहीं पाए। ये केमिस्ट्री की बात हो गई। अगर मैं आप लोगों के साथ मेरी बातें अगर शेयर कर लूँगा तो मैं ये कहूँगा
कि हिंदी में कौन सा भी प्रश्न क्या है कठिन नहीं है। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ आप याद रख लीजिए, ನಾನು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಗಮನ ಇಟ್ಟು ಕೇಳಿ. ಯಾವುದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕಠಿಣ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾರ್ಡ್ ಇಲ್ಲ, ಈಸಿಯಾಗಿ ನೀವು ಬರೀಬಹುದು. ಬಟ್ ನಾನು ಹೇಳೋದನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ತುಂಬ ಈಸಿ ಇರುತ್ತೆ. ಯಾರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಿಂದಿ ಬರುತ್ತೆ ಅವರು ಅಬೌವ್ 95 99 ತಕ್ಕ ಟಚ್ ಮಾಡ್ಬೋದು ನೀವು. ಅವ್ರು ಯಾರು ಬಾಟಮಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಲ್ಲಿ ಅಂಥವ್ರು ಕೂಡ ನೀವು ಮಿನಿಮಮ್ 35-40 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಈಸಿಯಾಗಿ ನೀವು ಅರ್ನ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಈಸಿಯಾಗಿ ತೊಗೊಳ್ಬೋದು. ಅಂಥದ್ದೇನು ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ. स्टूडेंट्स अगर सब्सक्राइब नहीं किए हैं अभी तक तो कृपया करके सब्सक्राइब कर लीजिए. अगर मेरी बातें अगर आपको अच्छी लग रही है तो लाइक करिए, शेयर करिए, कमेंट करिए और अपने दोस्तों को भी कहिए कि सब्सक्राइब होने के लिए. तो मैं आगे बढ़ूँगा. जितने भी जो MCQ क्वेश्चन है वो आसानी से आप लोग क्या लिख पाएंगे. और मेरे पास जो मॉडल क्वेश्चन पेपर है ऑलरेडी मैं मॉडल क्वेश्चन पेपर के बारे में चर्चा कर चुका हूँ. आज भी आप लोगों को ये प्रश्न पत्रिका, ये क्वेश्चन पेपर दिखा रहा हूँ. ये बहुत ही क्या ईजी है. अगर आप लोग रेगुलर अगर क्लासेस अटेंड अगर किए हैं या डेली अगर आप लोग किताब खोलकर अगर पढ़े हैं या देखे हैं किताब को तो आसानी के साथ आप लोग लिख सकते हैं. इसमें कोई दिक्कत नहीं है, इसमें कोई कठिनाइयाँ नहीं है. तो आसानी के साथ आप लोग लिखकर अधिक से अधिक अंक आप हासिल कर सकते हैं. तो यहाँ पर इतना ही मैं कहूँगा. अगर आप लोग ज़्यादा अंक अगर चाहते हैं हिंदी लैंग्वेज में तो आपको जितने भी जो ग्रामर के पार्ट्स हैं उन पार्ट्स को सही ढंग से लिखना है. वाक्य शुद्ध कीजिए, वो भी आपको सही ढंग से लिखना है. ये वाक्य शुद्ध कीजिए हम लोग कब लिख सकते हैं? हम लोग अगर टेंसेस अगर जानते हैं, काल अगर जानते हैं, वी नो टेंसेस पार्ट मीन्स वी कैन मेक अ करेक्ट सेंटेंस. देयर इज नो डाउट. We have no tenses knowledge means how can we write, how can we make correct sentence? This is our problem, this is our weakness. अगर टेंसेस पार्ट अगर मैं जानता हूँ समझ लीजिए कि 5 को 5 करेक्ट सेंटेंस में लिखूंगा और कोई भी छात्र क्या लिख सकता है. और वाक्य शुद्ध कीजिए ये भी है. और निम्न वाक्यों को नियम के अनुसार वो टेंसेस के जो सेंटेंस आ जाते हैं वर्तमान काल से भूतकाल, भूतकाल से भविष्य काल में लिखना, वो भी क्या यही पार्ट अगर आप जान लेंगे या आपको ये पार्ट अगर आ जाता है यहाँ पर भी आप लोग क्या अच्छे मार्क्स क्या ले सकते हैं. 3 सेंटेंस वहाँ पर देंगे और तीनों सेंटेंस को क्या परिवर्तन करना, बदलना है तो आप आसानी के साथ बदल सकते हैं. ये भी हुआ. नंबर से, जेंडर से और उपसर्ग है, प्रत्यय. उपसर्ग तो इतना इजी है और प्रत्यय भी इतना इजी है. अगर आप लोग वर्कबुक अगर पढ़े हैं, वर्कबुक अगर रेफर अगर किए हैं समझ लीजिए आप लोग आसानी के साथ करेक्ट आंसर लिख सकते हैं. और रही बात लेटर राइटिंग की, अगर लेटर राइटिंग का फॉर्मेट अगर आप लोग जानते हैं ऑफिशियल, अनऑफिशियल, और ऑफिशियल लेटर में क्या सब्जेक्ट को क्या मेंशन करना पड़ता है, विषय वस्तु लिखना है. और उसमें क्या अनऑफिशियल में क्या विषय वस्तु लिखना नहीं है. और कहाँ पर फ्रॉम एड्रेस लिखने चाहिए, कहाँ पर टू एड्रेस लिखने चाहिए, कहाँ पर रेस्पेक्ट वर्ड लिखना चाहिए, कहाँ पर सब्जेक्ट लिखना चाहिए. ये सारी बातें अगर आप जानते हैं या जान चुके हैं तो आप लोग आसानी के साथ लिख सकते हैं. और मेरी जानकारी के अनुसार मैक्सिमम स्टूडेंट क्या लेटर राइटिंग लिखते हैं, ऐसे राइटिंग कोई लिखते नहीं है. वो रेयर कोई स्टूडेंट लिखते हैं, वो रेयर. लेकिन लेटर राइटिंग पत्र लेकर लिखना बहुत ही क्या ईजी है.
और उसके बाद पैसेज तो आप लोग जानते हैं ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ತುಂಬ ಈಸಿ ಇರುತ್ತೆ ಪ್ಯಾಸೇಜು. ಅನುಚ್ಛೇದ ತುಂಬ ಈಸಿ ಇರುತ್ತೆ. ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಸ್ಟೋರಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ಆ ಸ್ಟೋರಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. ಕ್ವಶನ್ಸ್ ಬರುತ್ತೆ 5, ಆ 5 ಕ್ವಶನ್ಸ್ ಆನ್ಸರ್ ಅಲ್ಲೇ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿ. ತುಂಬ ಈಸಿ ಇರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಡೌನಿಗೆ ನೀವು ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಅನುವಾದ ಇದೆ, ಹಿಂದಿ ಮೇ ಅನುವಾದ ಕೀಜಿಯೇ, ತುಂಬ ಈಸಿ. ಸ್ಮಾಲ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಎಷ್ಟೋ ಸಾರಿ ನಾವು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ವರ್ಡ್ಸ್ ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಿಮಗೂ ಕೂಡ ತಿಳಿದಿದೆ. ಎಷ್ಟೊಂದು ವರ್ಡ್ಸ್ಗಳು ನಾವು ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಯಾವ ವರ್ಡ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹಿಂದಿ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದೇ ವರ್ಡ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎಷ್ಟೋ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಅಂಥ ವರ್ಡ್ಸ್ ನೀವು ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೂ ಕೂಡ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಹೇಗೆ ಬರೀಬೇಕು, ನಾನು ಲಾಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದನ್ನೇ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ತುಂಬ ನೀವು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಅಂತಾರೆ ಹಿಂದಿ ಪೇಪರ್ ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ ಹೇಗಿಲ್ಲ ಅಂತ. 100% ನಾನು ನಿಮಗೆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ, ತುಂಬ ಈಸಿ ಬರುತ್ತೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಅಂತಲ್ಲ, 100% ಈಸಿ ಬರುತ್ತೆ. ಆ ಈಸಿ ಏನಾದರೂ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ನೀವು ಬರೆದಿದ್ರಂದರೆ ನನಗೊಂದು ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ ನನಗೆ. सर आज का क्वेश्चन पेपर बहुत ही ईजी था सर, आपने जो कहे थे आपके अनुसार क्या ಈಸಿ ಪೇಪರ್ ही आया है. ಈ ಥರ ನೀವು ನನಗೊಂದು ಕಮೆಂಟ್ ಕಳಿಸಿ. ನಿಮ್ಮ ಕಮೆಂಟ್ ನಾನು ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ, ನಿಮಗೆ ಮೋಟಿವೇಟ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಏನು ತುಂಬ ಕಠಿಣೇನಿರಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಮಾತು, ನಿಮ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ಗ್ರೇಡ್ ಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ಸ್ಕೋರ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಸ್ಕೋರಿಂಗ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಯಾವುದಂದರೆ ಹಿಂದಿ. ಇನ್ ಹಿಂದಿ ಯು ಕ್ಯಾನ್ ಅರ್ನ್ ಮೋರ್ ಮಾರ್ಕ್ಸ್, ದೆರ್ ಇಸ್ ನೋ ಡೌಟ್. ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ಜಾಸ್ತಿ ಮಾರ್ಕ್ಸ್ ತೆಗೆದ್ರೆ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ಏನಾಗಲ್ಲ. ಅದು ಮ್ಯಾಚ್ ಆಗೋಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಸ್ಕೋರಿಂಗ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಯಾವುದಾದ್ರೂ ಇದ್ದರೆ ಹಿಂದಿ ನೀವು ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಕನ್ನಡ ಸಬ್ಜೆಕ್ಟಿಗೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸು ಜಾಸ್ತಿ ಮಾರ್ಕ್ಸ್ ತೆಗಿತಾರೆ. ಅಲ್ಲೂ ಒಂದು ಕಾರಣ ಇದೆ. ಆ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ನಾನು, ಯಾಕಂದರೆ ಆ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರೆ ಹರಿಕತೆ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. सो आप लोग जहाँ तक हो सके कूल माइंड से जिस प्रकार आंसर लिखना चाहिए उस प्रकार आंसर लिखिए. 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಆನ್ಸರ್ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಅದು ಎಷ್ಟು ಬರೀಬೇಕು ಸರ್ ಅಂದರೆ ಒಂದು 15 ಲೈನ್ಸ್ ಮಾಡಿ. ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಫಾರ್ಮೇಷನ್ನು ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಮಾಡಬೇಡಿ, ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಬರೆದ್ಬಿಡಿ. 1, 2, 3 ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಇದ್ದರೂ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ವಿ ಕ್ಯಾನ್ ಇಗ್ನೋರ್. ವೈ ಮೀನ್ಸು ವಿ ಆರ್ ಹ್ಯೂಮನ್ ಬೀಯಿಂಗ್. ಎಲ್ಲರೂ ತಪ್ಪು ಮಾಡೋದು ಸಹಜ. ಮನುಷ್ಯ ಆಗಿ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ತಪ್ಪು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾನೆ ಮನುಷ್ಯ. ನೀವು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀರ, ನಾನು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀನಿ. ಬಟ್ ತಪ್ಪು ಮಾಡೋದು ಸಹಜ, ಅದರ ತಿದ್ಕೊಳ್ಬೇಕು. 3 ಮಾರ್ಕ್ಸು 1 to 15 ಲೈನ್ಸಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ. ಅವ್ರ ಸಂದರ್ಭ 2 ಟೈಪ್ ಸಂದರ್ಭ ಇದೆ. ಪ್ರೋಸ್ ಮೇಲೆ ಸಂದರ್ಭ ಬರುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಪೋಯಮ್ ಮೇಲೆ ಸಂದರ್ಭ ಬರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಭಾವಾರ್ಥ ಬರೀಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಸಂದರ್ಭ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಇಲ್ಲ ವ್ಯಾಖ್ಯೆ ಬರೀಬೇಕು. ನಾನು ಲಾಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದೀನಿ. ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ನೀವು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಲಾಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ಕೂಡ ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಆ ಏಕಾಂಕಿ ಮೇಲೆ 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಇದೆ. ಆ 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ಸಲುವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಲಾಂಗ್ ಆನ್ಸರ್ ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ 1 ಪೇಜ್ ಆನ್ಸರ್ ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ. ವಿ ನೋ ಸ್ಟೋರಿ ಮೀನ್ಸು ಈಸಿಲಿ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಪುಲ್ ಅವರ್ ಸ್ಟೋರಿ, ವಿ ಕ್ಯಾನ್ ಪುಲ್ ಅವರ್ ಆನ್ಸರ್. ವೈ ಮೀನ್ಸು ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಐ ನೋ ಸ್ಟೋರಿ, ಐ ಹ್ಯಾವ್ ಸ್ಟೋರಿ ಮೀನ್ಸು ಐ ಕ್ಯಾನ್ ರೈಟ್ 1 ಪೇಜ್ ಆನ್ಸರ್ ಆರ್ 2 ಪೇಜ್ ಆನ್ಸರ್. ನನ್ನ ಹತ್ರ ಆನ್ಸರ್ ಇದೆ ಅಂದರೆ ಎಷ್ಟಾದರೂ ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ನನ್ನ ಹತ್ರ ಸ್ಟೋರಿ ಇದೆ ಅಂದರೆ ಹೆಂಗಾದರೂ ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ಅದು ಎಷ್ಟು ಬೇಕಾದರೂ ಪುಲ್ ಮಾಡ್ಬೋದು. हम लोग खींचते क्या लिख सकते हैं. तो ಯಾರು ಕೂಡ ಧೈರ್ಯ ಕಳ್ಕೊಳ್ಬೇಡಿ, ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿರುತ್ತೆ. ಈಸಿಯಾಗಿ ನೀವು ಬರಿಬೋದು. ಆಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾರ್ಜಿನ್ ಒಳಗಡೆ ಕ್ವಶನ್ ನಂಬರ್ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಆನ್ಸರ್ ಅಂತ ಬರೆದು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ತುಂಬ ನೀಟಾಗಿ ಬರ್ಕೊಂಡೋಗಿ, ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್ ಬರ್ಕೊಂಡೋಗಿ. ಆಮೇಲೆ ಕೊನೆಯದಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, 1 to 12 ಆನ್ಸರ್ಸು ಒಂದೇ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಬರ್ಕೊಂಡೋಗಿ. ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಬರೆದು ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಡಿ. 1 to ಸೀರಿಯಲಾಗಿ ಬರ್ಕೊಂಡೋಗಿ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ಫಿಲ್ ಇನ್ ದ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ಸ್ ಇದೆ, ಮ್ಯಾಚ್ ದಿ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಇದೆ, ಮುಹಾವರೆ, ಅದೆಲ್ಲ ಈಸಿಯಾಗಿ ಬರ್ಕೊಂಡೋಗಿ. ಆಮೇಲೆ
ಈ ಫಿಲ್ ಇನ್ ದ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಒಂದೊಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡೋಗಿ. ಆನ್ಸರ್ ವರ್ಡ್ ಕೂಡ ಬರೆದ್ರು ಕರೆಕ್ಟೇ, ಬಟ್ ನೀಟಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ, ಏನಾಗಲ್ಲ, ತುಂಬ ಟೈಮ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಈ ಥರ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನೀವು ತುಂಬ ಮಾರ್ಕ್ಸನ್ನು ಅರ್ನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ನಾನು ನಿಮಗೆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ತುಂಬ ಈಸಿ ಕ್ವಶನ್ ಬರುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ಲೈಫಲ್ಲೇ ನೀವು ನೆನ್ಪಿಡ್ಬೋದು 2023 ಹಿಂದಿ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ತುಂಬ ಈಸಿ ಇತ್ತು ಅಂತ. ತುಂಬ ಈಸಿ ಬರುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಕ್ವಶನ್ನು ಟಚ್ ಮಾಡಿ. ಏನು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೂ ಒಂದು ಆ ಸ್ಟೋರಿ ಆದರೂ ಇದ್ದರೆ ಆ ಸ್ಟೋರಿ ರಿಲೇಟೆಡ್ ಆದರೂ ಸುಮ್ಮನೆ ಬರೆದ್ಬಿಡಿ, 1-2 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಗುತ್ತೆ. ಸೊ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಲಕ್ ಹಿಂದಿ ಎಕ್ಸಾಮಿಗೆ. ಆಮೇಲೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಆದಮೇಲೆ, ಪೇಪರ್ ಆದಮೇಲೆ ಆ ಪೇಪರ್ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನಾನು ಇನ್ನೊಂದು ವೀಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ನಿಮಗೆ ಮೀಟ್ ಆಗಬೇಕು. ನಾನಿವಾಗ ನಿಮಗೆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ ತುಂಬ ಈಸಿ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತ. ಬಂದ ಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ಮೀಟ್ ಆಗಬೇಕು, ಇನ್ನೊಂದು ವೀಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ಕೀ ಆನ್ಸರ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಾನೇ ಒಂದು ವೀಡಿಯೋ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅಥವಾ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಸೊ ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಲಕ್. ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸಾಮ್ ಸಲುವಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ, ಯಾವುದೇ ಭಯ ಬೇಡ. ತುಂಬ ಈಸಿ, ಕೂಲಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ನೀಟಾಗಿ ಹ್ಯಾಂಡ್ ರೈಟಿಂಗಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕ್ವಶನ್ಗಳಿಗೆ ಆನ್ಸರ್ ಮಾಡಿ. ಆನ್ಸರ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ನೀಟಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಫೀಲ್ ಮಾಡಿ, ಎಷ್ಟು ಪೇಜ್ ಬರೆದಿದ್ದೀರಾ ಅಷ್ಟು ಎಲ್ಲ ಬರೆದ್ಬಿಡಿ. ಆಮೇಲೆ ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡಲ್ಲೂ ಟೀಚರ್ಸೇ ಬರೀತಾರೆ. ಫ್ರಂಟಲ್ಲಿ ಏನಿದೆ ನಂಬರ್ ಆಫ್ ಪೇಜಸ್ ಯೂಸ್ಡ್ ಇನ್ ಮೇನ್ ಆನ್ಸರ್ ಬುಕ್ಲೆಟ್ ಅದು ಕೂಡ ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ನೀಟಾಗಿ ಕೊಟ್ಬಿಡಿ. ತುಂಬ ಈಸಿ ಇರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಧನ್ಯವಾದ.